दर्शको नमस्कार. राशी विद्या या आपल्या लोकप्रिय कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपल्यासोबत आहेत डॉक्टर विद्यालक्ष्मी, ज्यांचा गेल्या अनेक वर्षांचा ज्योतिषाच्या अनेक शाखांचा खूप दांडगा अभ्यास आहे आणि त्या दत्त सांप्रदायिक शक्तिपात योग दीक्षा प्राप्त आहेत. विद्याताई, एक प्रश्न असा होता की आयुष्यामध्ये अनेकदा आपल्या काही काही अशा खूप आणीबाणीच्या वेळा असतात, म्हणजे मुलं परीक्षेला जातात किंवा ऑफिसमध्ये प्रमोशन ठरणार असतं, त्यासाठीचं इन्स्पेक्शन असतं, किंवा आपण एखाद्या फार महत्त्वाच्या मिटिंगला जात असतो, एखाद्या डॉक्टरच्या आयुष्यातली फार महत्त्वाची क्रिटिकल ऑपरेशन असतं. ऑपरेशन्स तर सगळीच क्रिटिकल असतात, पण फॉर एक्झाम्पल जेव्हा बाळासाहेब ठाकरेंचं ऑपरेशन झालं होतं, तर तसं आणीबाणीचे प्रसंग असतात प्रत्येक माणसाच्या व्यवसायामध्ये. तर अशा वेळी घरून निघताना तो क्षण फेस करताना काही ट्रिक्स आहेत का, काही युक्त्या आहेत का की त्यात यश मिळावं? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. तुमच्या मनातले असंख्य प्रश्न असतात आणि हेमंतजींच्या माध्यमातून ते या व्यासपीठावरती इथे आपल्याला दिसतात. हा जो प्रश्न आहे तो नेहमी तुमच्या मनाला असतं की एखादा इंटरव्ह्यू आहे आणि तो सक्सेस व्हायलाच पाहिजे अशी तुमची खूप आतून इच्छा असते. मग अशा वेळी काय केलं पाहिजे की आपली जी कामं आहेत ती झाली पाहिजेत, त्याच्यात यश आलं पाहिजे. तर त्याचा क्रम असा आहे की जर तुमचं एखादं आराध्य दैवत असेल तर त्या आराध्य दैवताचा मी मागे पण सांगितलं एका एपिसोडमध्ये की साधारणपणे किमान 3 लाख जाप झाला पाहिजे. हा 3 लाख जाप करत असताना जर तुम्ही सकाळी 1 तासभर बसलात, डेली जर तासभर बसलात तर 6 महिने लागतील, आणि जर 2 वेळेला बसलात तुम्ही तर तुम्हाला साधारणपणे म्हणजे सकाळी 1 तास संध्याकाळी 1 तास असं जर ध्यानाला बसलात तर तुम्हाला साधारण 3 महिन्यामध्ये तो 1 लाख जाप तुम्ही कंप्लीट करता. तर एक तुमचा असा सिद्ध मंत्र पाहिजे तुमच्या आराध्य दैवतेचा की ज्याच्याने या गोष्टी होऊ शकतात. त्यामध्ये तुमच्यापैकी बरेच असे लोकही असतील की ज्यांना गुरुमंत्र मिळालेला आहे आणि त्यांनी जो 1 लाख 6 लाख असा जो जपसंख्या आहे ती क्रॉस केलेली आहे, किंवा तुमच्यापैकी बरेच लोक असेही असतील की ज्यांनी कधीच केलेलं नाही आहे हे. तर अशा दोन्ही व्यक्तींसाठी मी सांगेन की जर तुम्ही कुठलंही नाम जर तुम्ही घेतलेलं नसेल तर ते नाम सुरू करणं गरजेचं आहे. ही पहिली पायरी आहे. मग 3 महिने किंवा 6 महिने यांच्यापैकी त्या गोष्टी करा. आणि जर तुमच्यापैकी ऑलरेडी काही लोक असे आहेत की ज्यांच्याकडे ते नाम आहे किंवा त्यांनी ते सिद्ध केलेलं आहे, तर अशा व्यक्तींनी काय करायचं तर खेचरी मुद्रा करायची. खेचरी मुद्रा करताना आपली जीभ जी आहे ती वरती टाळायला लागली पाहिजे आणि मनातल्या मनामध्ये ते तुम्हाला तो मंत्र, तुमचा जो तुम्हाला दिलेला बीज मंत्र असेल, गुरु मंत्र असेल, तुम्ही रेग्युलर पठण करत असलेला एखादा मंत्र असेल, तो मनातल्या मनात तुम्हाला आठवायचा आहे आणि मग तुमच्या जे काही कार्य आहे त्याला तुम्हाला जायचं आहे. तर खेचरी मुद्रा करताना जीभ वरती वळवून तुम्ही जितकी मागच्या बाजूला टाळूला चिकटवाल तेवढं ती मुद्रा खूप जास्त तीव्रतेने कार्य करते. तर खेचरी करायची मुद्रा आणि त्याच्यानंतर तो जप करून जो काही संकल्प आहे तुमचा त्या कार्याचा, जे काही तुम्ही इंटरव्ह्यूला जाताय किंवा एखादं कार्य समोर उभं ठाकलेलं आहे, तर त्यावेळी ती खेचरी मुद्रा करून तुम्ही हे करू शकता. दुसरी एक गोष्ट की याच्या सोबतीला तुम्हाला काय करावं लागतं, तुमच्या पत्रिकांवरून आहे ना विशिष्ट फुलं किंवा विशिष्ट गंध हा आपल्याला त्या पत्रिकेनुसार कळतो की बाबा या व्यक्तीने अमुक देवतेचा जप केला पाहिजे, अमुक मुद्रा केली पाहिजे आणि अमुक सुगंध म्हणजे ज्याला आपण अत्तर म्हणतो, तर केमिकल विरहित जी अत्तरं आहेत तर ती जर मनगटाला लावलीत किंवा कानाच्या मागे लावलीत आणि मग त्या मीटिंगला गेलात तर तुमच्या त्या मीटिंग्स सक्सेसफुल होण्याची शक्यता थोडीशी वाढू शकते. तर अशा पद्धतीचे काही नियम असतात आणि हे जर त्या पातळ्यांवरती जर केलात तर त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. तर सगळ्यात आधी तर काय करायचं आहे, कुठलं तरी नाम घ्यायचं आहे आणि त्याचा सातत्याने जाप मात्र तुम्हाला चालू करावा लागेल. आपण जसं लोकांना, दर्शकांना आवाहन करतो की आमच्या स्क्रोल नंबरवरती फोन करा म्हणून, काही प्रश्न असतील तर आमच्याकडे मांडा, तर आपल्यापुढे प्रश्न आला आहे आयुष साळुंखे यांचा. त्यांची जन्मदिनांक आहे 24 ऑगस्ट 2004. सकाळचा 8:43 जन्म आहे, पुण्याचा, आणि नोकरी व्यवसाय यासंबंधी त्यांनी काही मार्गदर्शन मागितलेलं आहे. खरं तर ही पत्रिका 2004ची आहे. म्हणजे तसं पाहायला गेलं तर 2004ची पत्रिका म्हणजे आपण ज्याला म्हणतो की जस्ट शिक्षण संपलं पण नाही अजून असं, किंवा शेवटच्या टप्प्यात असेल शिक्षण, अशा पद्धतीची ही पत्रिका आहे.
या पत्रिकेत प्रामुख्यानं असं दिसतं की मातृभूमीपासून दूर जावं लागेल. ही पत्रिका कन्या लग्नाची आणि वृश्चिक राशीची आहे. करिअरसाठी ही पत्रिका उत्तम आहे. फक्त याच्यात आपल्याला एक थोडीशी नकारात्मक बाजू अशी दिसते की करिअर वाईज जे क्षेत्र निवडाल त्याच्यात मनाविरुद्ध, मनात इच्छा नसताना कदाचित देशाची किंवा राज्याची बाउंड्रीज ओलांडून तुम्हाला दुसरीकडे जाऊन कार्यरत व्हावं लागेल. हेमंतजी बऱ्याचदा असं दिसतं की एखाद्याच्या पत्रिकेमध्ये व्ययस्थान, पराक्रमस्थान आणि भाग्यस्थान याच्यामधल्या ग्रहांची स्थिती अशी असते की त्या व्यक्तीला परदेशात जायची एखादी संधी येते, मात्र घरातले त्याला अडवून ठेवतात आणि मग नंतर जे आपण त्याचं करिअर बघतो ते तिथे आपल्याला एक डाऊनफॉल दिसतो आपल्याला. तर सूचना अशी असते की जर एखाद्याच्या पत्रिकेत ते योग असतील तर त्याला जाऊ देणं हिताचं आहे. नाही तर घडामोडी अशा होतात आयुष्यात की नाविलाजाने का होईना मग ते परदेश गमन निवडावं लागतं. या पत्रिकेमध्ये सुद्धा मनाच्या विरुद्ध काही घटना घडतील आणि त्या निमित्तानं परदेशवारी होऊ शकते. त्यामुळे सुरुवातीपासूनच जर परदेशाची तयारी केली तर ते आपल्या हिताचं ठरणार आहे. दुसरा प्रश्न आपल्याकडे आलेला आहे तो आहे नागपूरहून. नागपूरचा जन्म आहे पायल धुमाळ यांचा. 20 एप्रिल 2001 वाजता, पहाटे 1 वाजता असा जन्म आहे नागपूरचा आणि करिअर विषयक मार्गदर्शन त्यांनी मागितलेलं आहे. 2000चा जन्म असलेली ही पत्रिका आपल्या समोर आहे. ही पत्रिका मकर लग्नाची आहे, तुळा राशीची पत्रिका, स्वाती नक्षत्राची. तर या पत्रिकेमध्ये आपल्याला असं दिसतं की शनीची महादशा, बुधाची अंतर्दशा चालू आहे. त्यामुळे एक तात्पुरता का होईना पण जॉब मिळताना दिसतो. तोही कदाचित आपल्या शहराच्या बाहेर किंवा जिल्ह्याच्या बाहेर आपल्याला जावं लागेल असं दिसतंय. मूळ पत्रिका जी आहे ती व्यवसायाची आहे, त्यामुळे नोकरीचा काळ फार कमी राहील. व्यवसायाकडे फार व्यापक स्वरूप आपल्याला इथे पाहायला मिळते. तर त्या दृष्टीनेच पुढची काही वर्ष म्हणजे 2000चा जन्म आहे तर किमान पुढची 5 वर्ष नोकरी करावी, अनुभव घ्यावा आणि पुढच्या 5 वर्षांनंतर व्यवसायासाठी मार्गक्रमण करावं. तर मंडळी, हे होते आजचे 2 प्रश्न. आयुष साळुंखे पुण्याहून, आणखीन पायल धुमाळ नागपूरहून. हा कार्यक्रम बघणारे अनेक दर्शक, त्यांच्या परिचयाचे अनेक जण, अनेकांच्या आयुष्यामध्ये काही ना काही समस्या असतील. ज्यांना कार्यक्रम आवडला असेल, भावला असेल, ज्या पद्धतीनं डॉक्टर विद्यालक्ष्मी आणि डॉक्टर के विकास यांची उत्तर द्यायची पद्धत आहे, ज्या अभ्यासपूर्ण पद्धतीनं प्रश्नाची सोडवणूक होते, हे जर कोणाला अपील होत असेल तर जरूर हा कार्यक्रम तुमच्यापर्यंत मर्यादित ठेवू नका. तुमच्या ओळखीच्या नातेवाईकांपर्यंत हा कार्यक्रम पोचवा आणि तुमच्या प्रश्नांना आमच्यापर्यंत पोहोचवून त्या प्रश्नांना दाद घ्या. हा जो दुसरा भाग आहे ज्यामध्ये डॉक्टर के विकास आपल्यासोबत आहेत, ज्यांचा ज्योतिष आणि वास्तू यांचा एकत्रित अभ्यास आहे. आजच्या या विषयामध्ये आपले जर काही संततीला धरून प्रश्न असतील, संतती सुख, संतती मिळणं न मिळणं, तर आमच्यापर्यंत जरूर पोचवा. त्या प्रश्नांना आपण आज इकडे संबोधित करणार आहोत. गुरुजी, प्रश्न असा होता की वास्तूशी निगडीत इतके सारे ॲस्पेक्ट्स असतात. घरामधली एंट्री असतं, झोपणं असतं, स्वयंपाकघर असतो, आपले शौचालय असतात, पण या सगळ्यामध्ये तुम्ही आज दर्शकांना काय टिप द्याल? सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार. आज आपण जी टीप घेणार आहोत ती संकल्प पूर्तीसाठीची. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला ज्यावेळेस आपण आपल्या घरामध्ये राहत असतो तर काहीतरी गोष्टींची अपेक्षा असते आणि तो संकल्प पूर्ण व्हावा ह्याच्यासाठी आपण देवासमोर हात जोडतो. तेव्हा मनोमन त्या संकल्पाची प्रार्थना आपण देवापाशी करत असतो. पण असे छोटे छोटे उपाय जे तुम्हाला वास्तूमधून करता येतील, असाच एक उपाय मी आता तुम्हाला सुचवणार आहे. तुम्हाला जर तुमच्या संकल्पाची पूर्ती करायची असेल तर तुम्हाला एक गोष्ट केली पाहिजे, ती म्हणजे तुमचं जन्म नक्षत्र जे आहे त्या नक्षत्रावरती किंवा तुमच्या जन्म नक्षत्र स्वामीच्या इतर नक्षत्रांवरती तुम्हाला हा उपाय नित्य नियमाने करायचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला करायचं आहे काय, तर तुम्हाला प्यायच्या पाण्याचा पेला घ्यायचा आहे. तो तुम्हाला दोन्ही हातांनी पकडायचा आहे आणि त्याच्यावरती तुमच्या गुरुजनांना स्मरण करून किंवा तुमच्या इष्टदेवतेला स्मरण करून तुमचा संकल्प बोलायचा आहे. हा जो उपाय हा तुम्हाला नित्यनियम आणि जसं मी सांगितलं की तुमच्या त्या पर्टिक्युलर नक्षत्रांवरती करणं हे जास्त गरजेचं आहे. मुळात आपण पाण्यावरती का उपाय करतो, तर पाणी हे पंचतत्वातलं एक महत्त्वाचं तत्व आहे, ज्याला आपण जलतत्व म्हणतो. आणि पाण्यामध्ये सामावून घेण्याची, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आपण मीठ टाकलं तर ते विरघळतं, साखर टाकली तर ती विरघळते. म्हणजेच काय, तर सामावून घेण्याची शक्ती आहे. आणि वहन करण्याची, म्हणजे इलेक्ट्रिसिटी कंडक्टर आहे पाणी, गुड कंडक्टर आहे, तर त्याच्यामुळं सामावून घेण्याची आणि वहन करण्याची क्षमता ह्या पाण्यामध्ये. त्याच्यामुळं ज्यावेळी तुम्ही या पाण्यावरती तुमचा संकल्प सोडता
तर तो संकल्प त्याच्यामध्ये विरघळला जातो आणि तो वहन केला जातो तुमच्या शरीरामध्ये, आणि त्याचं कनेक्शन हे तुमच्या स्पिरिच्युअल लेवलवरती होतं आणि तुम्हाला त्या संकल्पपूर्तीच्या अनुभूती मिळायला लागतात. तर तुम्ही नित्यनियमाने हा संकल्प करा, याची प्रचिती आम्हाला कळवा. तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे मला की ज्या ज्या लोकांनी आपल्या वास्तू बघितल्या आहेत किंवा बघितलेल्या नाही आहेत किंवा पूर्वी कुणाकडून तरी बघितल्या आहेत, त्याचे इफेक्ट्स तुम्हाला वाटत नाही आहेत, तर आमच्या स्क्रोल लाईन नंबरवरती तुम्ही संपर्क करा. आमचे प्रतिनिधी महाराष्ट्रभर तुमच्या वास्तू परीक्षणासाठी येत असतात. जर तुम्हाला तुमच्या पत्रिका दाखवायच्या आहेत, पत्रिका आणि वास्तू ह्या दोन्हीही व्यक्तींच्या आयुष्यावरती काम करतात. 70% ही पत्रिका आणि 30% ही वास्तू ही तुमच्या आयुष्यावरती काम करत असते. त्याच्यामुळे तुमच्या जर पत्रिका तुम्ही कधी कोणाशी डिस्कस केल्या नसतील किंवा तुमचे जे काही महत्त्वाचे डिसिजन्स आहेत तिथं तुम्हाला त्या पत्रिकांचं मार्गदर्शन हवं असेल, तर नक्कीच आम्ही या स्क्रोल लाईन नंबरवरती तुम्हाला भेटत असतो आमच्या मुंबई, पुणे आणि नवी मुंबई या ऑफिसवरती. आता आपण घेऊयात पुढचा प्रश्न. आपण जो विषय आजचा ठेवला होता संतती सौख्य किंवा संतती होणं न होणं, याविषयी एक आपल्याला फोन आलेला आहे. त्यांचं नाव आहे मनीषा सरोदे. त्यांचा जन्म आहे 19 ऑगस्ट 1998. जन्मवेळ आहे दुपारी 1:30 आणि जन्म ठिकाण आहे शिरवळ, सातारा. त्यांचा प्रश्न आहे की 4 वर्ष झाली लग्न होऊन, संतती सौख्य मिळण्यासंबंधी प्रश्न आहे. मुळात संततीचा कारक हा गुरुग्रह आहे. हा जर आपण तुमच्या पत्रिका बघितली तर तुमची वृश्चिक लग्नाची, मिथुन राशीची आणि पुनर्वसू नक्षत्रातल्या 3ऱ्या चरणाची पत्रिका आहे. आपण जर चालू दशा बघितली तर बुध महादशा, बुध अंतर्दशा आणि त्याच्यामध्ये राहूची प्रत्यंतरदशा आपल्याला बघायला मिळते. जर आपण पत्रिकेची पोझिशन बघितली तर तृतीय स्थानामध्ये हर्षल आणि नेपच्यून हे आपल्याला मकर राशीमध्ये विराजमान दिसत आहेत. केतू हा ग्रह कुंभ राशीमध्ये 4th स्थानामध्ये विराजमान दिसतोय. आता पत्रिका जर वाचताना आपण नीट बघितलं तर कारक ग्रह गुरु हाच स्वतः पंचमेश आहे आणि पंचमात बसला येतो आणि तोही स्वराशीत बसलाय. म्हणजे ही एक चांगली बाजू आहे जमेची. पण दुसरी बाजू कोणती आहे की तो वक्री आहे, तर त्याच्यामुळं ते तेवढं फलदायक नाहीये. साधारण 1.5 वर्षाचा कालावधी तुमच्या पत्रिकेनुसार हा तुम्हाला थोडासा त्रासदायक किंवा तुम्ही जे उपाय करताय ते लागू न पडणं अशा दृष्टीने तो आपल्याला दिसतोय. त्याच्यामुळे तुम्हाला करायचं आहे काय की या 1.5 वर्षामध्ये काही उपाय तुम्हाला घरगुती करायचे. त्याच्यातला पहिला उपाय आहे की तुम्हाला सपोर्टिव्ह म्हणून एक आयुर्वेदिक ट्रीटमेंट किंवा गुळवेलचं सेवन हे सुद्धा तुम्हाला लाभदायी ठरू शकतं. गुरुमंत्राची उपासना, गुरुदीक्षा घेणं किंवा गुरुवारी दत्तात्रयांचा मंत्र स्मरण करणं हे सुद्धा तुम्हाला विशेष फलदायी ठरताना दिसतं. तर एकूण पत्रिकेतली तुमच्या पत्रिकेची जी बलवत्ता आहे की जी संततीसाठी ती तेवढी पूरक दिसत नाही आपल्याला. म्हणून मी तुम्हाला आवर्जून सांगेल की याच सपोर्टला तुम्ही तुमच्या पार्टनरची पत्रिका दाखवा. ज्यावेळेस ती पत्रिका समोर येईल त्यावेळेस त्याचं पंचम स्थान कसं आहे, त्याच्यावर कोणाची दृष्टी आहे, तो पंचमेश कसा आहे, तो कोणत्या नक्षत्रात आहे, नवमांशात, अष्टक वर्गात त्याच्या पोझिशन कशा आहेत आणि साधारण तुमच्या पत्रिकेतला जो अजून 1.5 वर्षाचा विलंब दाखवतोय तो त्यांच्या पत्रिकेनुसार अजून काही अंतर कमी होऊ शकतं का, किंवा इतर कोणत्या सपोर्टिव्ह शाखा आहेत मेडिकल सायन्समधल्या की ज्या तुम्हाला पूरक ठरू शकतील. अर्थातच ज्यावेळेस तुम्ही आरोग्याचा किंवा संततीचा प्रश्न विचारता तर मी आवर्जून सांगेन की तुम्ही तुमच्या पत्रिका एका उत्तम वैद्याला दाखवणं, डॉक्टरला दाखवणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे, जर या गोष्टी प्रोलॉंग म्हणजे लांब ड्युरेशनवरती जात असतील. आता जसं तुम्ही म्हटलंय की 4 वर्षांपासून तुम्ही या प्रयत्नात आहात पण तुम्ही समस्येत आहात, तर नक्की डॉक्टरांचा सुद्धा सल्ला घेणं तेवढंच हितकारक राहील. तर मंडळी, हा होता आमचा दुसरा भाग, ज्याच्यामध्ये आपण संतती सौख्य हा विषय इथे हाताळला. आपल्याला माहिती आहे की हा कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय होत आहे आणि याच्यातला हा जो पर्टिक्युलर 3रा भाग आहे, हा 3रा भाग हा अंकशास्त्राला म्हणजेच न्यूमरोलॉजीला डेडिकेट केलेला आहे. अनेकांच्या दृष्टीने जो आवडता आकडा असतो तो म्हणजे 3. मी डॉक्टर विद्यालक्ष्मीकडे हा आकडा आणि या दिवशी जन्मलेले जे आहेत किंवा हा मुलांक असलेले जे जण लोक आहेत त्यांच्याबद्दल काय तुम्ही सांगू शकता वैशिष्ट्य? ज्यांचा मुलांक 3 आहे, तर मुलांक 3 येण्याचा क्रायटेरिया काय आहे हे आधी आपण समजून घेऊयात. कुठल्याही महिन्याची 3 तारीख, 12 तारीख, 21 तारीख आणि 30 तारीख यांना जर आपला जन्म झाला असेल तर आपला मुलांक 3 ठरतो. 3 या अंकाचं जे अधिपत्य आहे तो करणारा आहे गुरु. आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की गुरुची जी व्यापकता आहे ती सगळ्या नवग्रहांमध्ये सगळ्यात मोठा जो आकार आहे तो गुरु या ग्रहाचा आहे. गुरुचा अर्थ आपल्याला माहिती आहे.
जो आपल्याला ज्ञान देतो तो गुरु, आयुष्यभर मार्गदर्शन करणारा गुरु. तर या 3, 12, 21 आणि 30 या तारखांना जन्मलेल्या लोकांचं वैशिष्ट्य आपल्याला असं दिसतं की हे जिथेही राहतात तिथे त्यांचं एक वलय निर्माण झालेलं दिसतं आपल्याला. आणि विशेषतः या 3ही अंकांमध्ये जर एखाद्याची जन्मतारीख 12 तारीख असेल तर या व्यक्तींचं जे प्रभावलय आहे ते खूप मोठं असलेलं दिसतं. या लोकांची व्यापकता जी आहे ती खूप जास्त दिसते आपल्याला. ज्या लोकांची जन्मतारीख 12 आहे त्यांचं विशेष सामाजिक आणि राजकीय कार्यांमध्ये आपल्याला अस्तित्व जे आहे ते एकदम खूप दृढ असं दिसतं. त्यामुळे जर जन्मतारीख 12 असेल तर त्यांनी प्रायोरिटीवरती सरकारी नोकरी किंवा राजकारण या 2 गोष्टींपैकी एक निवडावी, ज्याच्यामध्ये त्यांचा या गुरु ग्रहाचा जो प्रभाव आहे तो आपल्याला तिथे पाहायला मिळेल. अत्यंत बुद्धिमान असलेले लोक आपल्याला याच्यात दिसतात. एक वर्चस्व त्यांचं असतं आणि जिथे जाईल तिथं ते एक प्रौढी मिरवतात किंवा ते गुरुस्थानी पोहोचतात आपोआप. समोरच्याने माझ्या नियमांमध्ये राहूनच कार्य केलं पाहिजे याच्याकडे यांचं फार विशेष लक्ष दिसतं. आणि त्यामुळे एक हुकमी एक्का ज्याला म्हणतो आपण तसं हुकमी एक्का असणं हे सुद्धा एक कौशल्य या लोकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आध्यात्मिक असतात हे लोक, पण आपण ज्याला म्हणतो की काही गोष्टींचे पुरावे यांना लागतात. विज्ञानाचे पुरावे मागून मग अध्यात्माला मानणारी जी मंडळी आहेत ती मुलांक 3 मध्ये विशेषतः येतात. या लोकांचं शक्यतो खाण्यापिण्याच्या बाबतीत जर म्हणाल तर थोडासा तो तारतम्य आपल्याला बिघडलेला दिसतो किंवा ज्याला आपण नियमावली म्हणतो खाण्यापिण्याची, तर तिथे थोडीशी गडबड होते आणि त्याच्यामुळे एकतर वजन वाढत जाणं किंवा आपण ज्याला म्हणतो मांस आणि चरबीचे जे आजार आहेत ते बऱ्याच अंश आपल्याला इथे दिसतात. थायरॉइडची रिलेटेड आजार पण येऊ शकतं. ओव्हर वेट होणं, वजन वाढणं, वजन वाढल्यामुळे जे जे आजार आहेत ते इथे आपल्याला पाहायला मिळू शकतात. तर हा थोडासा ड्रॉबॅक आपल्याला या लोकांचा दिसतो. विशेषतः चंदनाचा तिलक जर यांनी केला कायम तर यांचं व्यक्तिमत्व अजून खुलून उठू शकतं. चंदनाचं अत्तर जर यांनी रेग्युलर वापरलं तरी सुद्धा त्यांना त्याचा खूप फायदा होईल. दत्त महाराजांची आराधना किंवा गुरुतत्वाच्या ज्याही देवता आहेत त्यांना शरण जाणं, त्या तीर्थक्षेत्रावरती जाऊन अन्नदान करणं किंवा विशेषतः पिवळी मिठाई तिथे वाटणं, या पद्धतीच्या काही गोष्टी जर 3 मुलांकवाल्यांनी केल्या तर त्यांना त्याच्यात यश येताना दिसतं. जसे तुम्ही कुणाचे तरी गुरु आहात तसं तुम्हालाही कुठल्या तरी गुरुचा आश्रय महत्त्वाचा असतो. तर त्यामुळे एखाद्या व्यक्तीला गुरु मानणं याच्यात कमीपणा बाळगू नका, कारण तुमच्या स्वभावामध्ये समोरच्याला दीक्षा देणं दिसतं पण कुणाची दीक्षा घेताना तुम्ही दिसत नाही. त्यामुळे आध्यात्मिक बळ वापरताना आपल्याला कुठल्या तरी गुरुचा आश्रयाची गरज आहे हेही लक्षात ठेवा. स्वभावाचे ड्रॉबॅक्स म्हणाल तर माझं सगळ्यांनी ऐकलं पाहिजे आणि माझ्या अंडर सगळ्यांनी राहिलं पाहिजे, ही एक हुकुमशाही वृत्ती कदाचित कालांतराने तुमच्यात येऊ शकते आणि जी घातकही ठरू शकते. एक गमतीशीर प्रश्न विचारू का? या सगळ्या मुलांकांमधला तुमचा आवडता मुलांक कुठला? म्हणजे तुमचा कुठला असं नाही विचारत आहे, तुमचा आवडता मुलांक कुठला? खरं तर हा प्रश्न आपण जेव्हा पूर्ण 9 अंक घेऊ तेव्हा मी या प्रश्नाची तेव्हा उकल उत्तर करेन द्या. की याच्यातला चांगला कुठला. तसं पाहायला गेलं तर बऱ्याचदा आपल्याला असंही दिसतं, पत्रिका जेव्हा आपण पाहतो तेव्हा एखादा राहूची महादशा, शनीची महादशा, शनीची 7.7, तर त्यावेळी तुम्ही जे पत्रिकेमध्ये ते कुठंतरी लिहिलेलं असतं की आता राहूची महादशा सुरू आहे. मग लोक येतात आणि घाबरतात. ते म्हणतात ताई आता राहू सुरू झाला, आता काय होईल? शनी सुरू झाला, आता काय होईल? तर अर्थात शाळेमध्ये शिक्षक असतात, पूर्वी असायचे, आत्ताची शिक्षण पद्धती आणि आधीच्या शिक्षण पद्धतीमध्ये बराचसा फरक आहे. म्हणजे आम्ही लहान असताना शिक्षक छडी घेऊन उभे असायचे आणि शिक्षकांनी छडी मारली, घरी सांगितलं तरी घरचे काही लक्ष घालायचे नाहीत. तर तेव्हा तो जो छडी मारणारा शिक्षक असायचा त्याचा राग पण यायचा, त्याची भीती पण वाटायची. पण आत्ता आयुष्यात इथपर्यंत आल्यावर असं वाटतं की ते सर नसते, ते गुरुजी नसते, त्यांनी ते पाढे पाठ व्हावेत म्हणून छडी मारली नसती तर आत्ता गणित कच्चं असतं. तसं जेव्हा राहू येतो, जेव्हा शनी येतो, तो त्रास देतो, पण तो त्रास दिल्यानंतर त्याच्यानंतरची जी महादशा किंवा अंतर्दशा सुरू होते, आपण म्हणतो की
आपण झाड लावलं आणि त्याला पाणी वगैरे घातलं, खत घातलं आणि त्याला फुलं फळं आली, तर तुमचा जो ग्रोईंग पिरियड आहे त्याच्यामध्ये जे काही चढउतार होऊ शकतात राहू आणि शनीच्या अंतर्दशां महादशांमध्ये, मात्र त्याच्यानंतरचा जो काळ आहे तो आपल्याला यशाचा दिसतो. तर अशा पद्धतीचं आहे. म्हणजे कुठला एखादा अमुक अंक, अमुक मूलांक आणि हा चांगला किंवा हा वाईट असं म्हणता येणार नाही. त्यातही त्यांनी जसं विचारलं की आवडीचा कुठला, तर याची चर्चा सुद्धा आपण पुढच्या काही भागांमध्ये नक्की करू. तर मंडळी, आजच्या भागामध्ये आपण हा मुलांक 3 अभ्यासला. इतक्या कमी वेळामध्ये इतकाच अभ्यासणं शक्य आहे. तर अशा आपल्या या राशीविद्या कार्यक्रमाला रोज पाहत जा, जेणेकरून तुमचं ज्योतिषविषयक जनरल नॉलेज म्हणजे सामान्य ज्ञान वाढेल. पुन्हा असेच भेटत राहू पुढच्या भागामध्ये. तोवर नमस्कार.